मला वाटलं नाही का एका लहानच्या गावामध्ये बी असं काय म्हणजे डोंगरीवर मंदिर असेल आणि झाडावर मूर्ती काढून असेल. वाटलं नव्हतं की असं बी काय असेल. इतका चांगला नजारा दिसते ना भाऊ तिथून का बहुत चांगला. तर का म्हणता मित्रमैत्रिणींनो, पहिलं अनमोल सोबत गेलो, त्याचा काहीतरी घरचं मीटरचं एक काम होता लाईनीचा, तर ते करायसाठी गेलो. मग तिथून आपलं झालं ते काम. त्याच्यानंतर आपण ATM मध्ये गेलो. घरी येऊन मी केलो तयारी, कारण फक्त माझीच तयारी व्हायची होती. मामाबींची झालीच होती, फक्त माझी वाट पाहत होते कधी येते ना कधी नाही. तर जासाठी तर निघलो, पण मला वाटलं आता एवढी ऊन आहे ते एसी तर काम करेल, पण साला हे नव्हता माहिती या गाडीची एसीच काम नाही करत म्हणून. नशीब एवढे खराब होते का चालत्या गाडीमध्ये टायर फाटला होता आणि बरा झाला काही झालं नाही. तर पण एक सांगत म्हणजे एवढे नशीब खराब का भाई बहुतच, म्हणजे काही करायला गेला तर भलताच होऊन जाते आपल्यासोबत. आणि गाडीमध्ये एक स्टेपनी एक्स्ट्रा होती म्हणून बरा झाला. मग आपण पोहोचलो मामीच्या गावले. थोड्या वेळ जाऊन आपल्याला बसायचा होता, कारण त्याच्यानंतर आपल्याला मंदिरात बी जायचं होतं. पण यार मला समजेना या चिक्याची जेथे तेथे मस्त चालूच राहते वाटते. मग आम्ही निघलो मंदिरात जायसाठी. आणि या गावाचं नाव आहे डोंगर हळदी. म्हणजे जास्त तर माहोल येतं असं म्हणतात की नवरात्रमध्ये जास्त माहोल राहते म्हणून. पण आता आपण आत्ता आलो होतो त्याच्यामुळे आता पाहून घ्यावं म्हणलो. आणि या डोंगरीवरून पाहिल्यानं बहुत बड्या नजारा दिसते. म्हणजे एक गाव आहे लहानसा, त्याच्यामुळे म्हणून म्हणलो की बाकी काय नाही भाऊ. नाही तुम्हाला जर यायचं असेल तर पोंभुर्ण्याला जरी आले आणि विचारलं या गावाचा डोंगर हळदी गाव कुठं, तरी तुम्हाला सांगूनच देतील. तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.